धारदार कोयता बाळगणारा आरोपी जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। गुन्हे शाखा युनिट 2 कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खां पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार असे देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमी मिळाली की चंद्रमणी नागझिरा चौफुली या ठिकाणी एक इसम त्याच्या हातात धारदार कोयता बाळगून आहे। सदरची बातमी त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांना कळवली असता त्यांनी सदर बातमीची खात्री करून कार्यवाही करण्याबाबत आदेशित केले। त्यानुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार 303 वाल्मिक चव्हाण अशांच्या पथकाने देवळाली कॅम्प येथील चंद्रमणी नागझिरा चौफुली येथे सापळा लावून खात्री केली असता इसम नामे रोहित गणेश वैरागर वय 22 वर्ष हा त्याच्या हातात धारदार कोयता बाळगून मिळून आला। तसेच त्याने माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी केलेले शस्त्रबंदी मनाई आदेशाचे उल्लंघन केले असल्याने त्याचे विरुद्ध सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांनी दिलेल्या प्रथम खबरीनुसार देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 425 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।